नमस्कार. मी विकास बेंगडे पाटील. आज आपल्या ग्रुप ऑफ कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात. सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पाठीमागील 3 ते 4 वर्षांपासून कोकण वैभव प्रकल्प असेल, त्याचबरोबर महागणपती परिवार असेल आणि एक्सलंट प्रॉपर्टीच्या अंतर्गत वारा प्रकल्प असेल, या प्रकल्पांच्या उभारणी कालावधीमध्ये आपण सर्वांचंच सहकार्य हे मला फार मोलाचं लाभलेलं आहे. मागच्या 3 वर्षांपासून किंबहुना त्याच्या अगोदरच्या 4-5 वर्षांपासून सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना जो आजचा तरुण वर्ग आहे, एक एज्युकेशन पूर्ण झाल्याच्यानंतर जो तरुण वर्ग आहे आपलं करिअरची सुरुवात करत असताना त्याला जर योग्य असं मार्गदर्शन मिळालं नाही तर संपूर्ण आयुष्यामध्ये त्याची ससेवलपट होत असते. आणि याचा बारकाईनं अभ्यास केल्याच्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टाईम फ्रीडम आणि मनी फ्रीडम जर आलं तर एक चांगलं जीवन जगता येईल आणि समाधानी राहता येईल, असा एक सिद्धांत थोडासा अभ्यासाअंती मला मिळाला. मग याच्यावरती काम करत असताना कोकण वैभव प्रकल्पामधून एक लाँग टर्मची गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण एक चांगली रिटायरमेंट फंड साईज ही मिळवू शकतो, अशा एका कन्क्लुजनच्या आधारावरती शाश्वत भविष्याचा राजमार्ग हे स्लोगन बरोबर घेऊन कोकण वैभव या प्रकल्पाची जवळपास 350 एकर क्षेत्रामध्ये आपण उभारणी करत आहोत. यामध्ये 11 गुंठे आकाराचा एक प्लॉट आपण याचं शेअर्स स्वरूपामध्ये घेतल्यानंतर साधारण येणाऱ्या पुढच्या 10 वर्षात त्यामधून 1 कोटी रुपयापर्यंतचं अर्थार्जन आपल्याला होऊ शकतं, अशा धर्तीवरती हा एक आपला प्रकल्प साकारला जातो आहे. आणि अतिशय नाममात्र अशा किमतीमध्ये आपण आपली गुंतवणूक या ठिकाणी करू शकतो. मग यातून एकरकमी 1 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जर आपल्याला मिळाली आणि ती फक्त बँकमध्ये याचं FD स्वरूपामध्ये जरी आपण ठेवली तरी महिन्याला साधारण 1 लाख रुपयापर्यंतची रिटायरमेंट पेन्शन आपण ज्याला बोलू, अशी रक्कम यातून मिळू शकते. अशा प्रकल्पाची उभारणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. हे करत असतानाच महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ॲज अ संस्थापक व चेअरमन म्हणून काम करत असताना पुढील 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये आपल्या पुणे आणि परिसरामध्ये साधारण 25 शाखांच्या माध्यमातून 250 कोटी रुपयापर्यंतचा व्यवसाय करणं आणि त्यातून साधारण एक 200 ते 250 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि या फंडच्या माध्यमातून अनेक बेरोजगार लोकांना व्यवसाय उभारणी करण्यासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन करणं व यातून बेरोजगारी कमी करण्यासाठी आपल्या दोन्ही ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून काय मदत करता येईल यावरती पुरेपूर असा प्रयत्न किंवा मेहनत आम्ही लोक करत आहोत. त्याचबरोबर तिसरा असणारा जो प्रकल्प आहे यामध्ये एक्सलंट प्रॉपर्टीजचाही प्रमोटर संस्थापक म्हणून मी आपणाला सांगू इच्छितो की समुद्र किनारपट्टीवरती असणारा दापोली हा जो तालुका आहे, तर या दापोली तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या समुद्र किनाऱ्यांवरती असणारा 110 एकर क्षेत्रामध्ये लाडघर या बीचवरती असणारा आपला वारा हा प्रकल्प आहे. तर निश्चितपणे कोकणाच्या ठिकाणी आणि निसर्ग सौंदर्यामध्ये असणाऱ्या कोकण किनारपट्टीला असणारा हा एक प्रकल्प नेत्रदीपक असा एक प्रकल्प पुढच्या 1 ते 1.5 वर्षांच्या कालावधीमध्ये आपला उभा होतो आहे. तर यामध्ये समुद्राच्या लाटांच्या सानिध्यात एकदम छान असं वाऱ्याच्या सानिध्यामध्ये आपलं एक स्वतःचं सेकंड होम असावं, अशा पद्धतीचं स्वप्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होईल, अशा सर्व सुखसुविधांनी युक्त एक गेटेड कम्युनिटी, त्याचबरोबर एक छान पद्धतीने असणारी ॲम्युनिटीज ज्याच्यामध्ये एंट्रन्स गेट, त्याचबरोबर असणारं मजबूत असे पक्के रस्ते, एक कॉमन असणारा ॲम्युनिटी सेंटर ज्यामध्ये स्विमिंग पूल असेल, त्याचबरोबर एक छान पद्धतीचं एक आपलं क्लब हाऊस असेल, रेस्टॉरंट असेल, एक छोटंसं मार्केट त्या ठिकाणी उभं करणं असेल, सर्व सुविधा आपल्याला तिथं मिळाव्यात, असं इटालियन कंट्रीमध्ये असणाऱ्या टस्कन प्रांतामधील धर्तीवरती आर्किटेक्टच्या धर्तीवरती हा एक आपला सुंदर असा प्रकल्प उभा होतो आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला सांगू इच्छेल की सेकंड होम म्हणून जर आपण आपल्या कुठं प्रॉपर्टीच्या सर्चमध्ये असाल तर निश्चितपणे आपला शोध या ठिकाणी थांबेल. आपल्याला हा प्रकल्प निश्चितपणे आवडेल. एक छान पद्धतीनं वाऱ्याची अनुभूती ही आपल्याला त्या ठिकाणी घेता येते. म्हणूनच आपल्या प्रकल्पाचं नाव हे वारा एक्सपिरियन्स द वेस्टर्न विंड अशा प्रकल्पाचा अशा पद्धतीचा
हा 110 एकर क्षेत्रामध्ये असणारा अंदाजे 2,500 स्क्वेअर फूटपासून तर एक 4,000 स्क्वेअर फुटापर्यंत प्लॉट साईज असणारा हा एक भव्य दिव्य असा नेत्रदीपक प्रकल्प आपला उभा होतो आहे. तर आपण सर्वांनी आवर्जून त्या ठिकाणी व्हिजिट करावी, प्रकल्प पाहावा आणि आपला सेकंड होम म्हणून आपण त्या ठिकाणी विचार करू शकता. एकंदरीतच या इव्हेंटच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना एक आवाहन करू इच्छिल किंवा सांगू इच्छितो, महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून आपलं जे आर्थिक गरजा पूर्ण करणं, व्यवसाय उद्योग उभारणी करणं, आपलं शिक्षण पूर्ण करणं, रोजगार निर्माण करणं, अशा पद्धतीच्या काही गोष्टींवरती आपला महागणपती परिवार काम करतो आहे. तर या परिवाराचं सुद्धा आपण एक भाग बनावं आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठीची जी एक संधी, आपली सेवा करण्याची संधी आम्हाला याच्या माध्यमातून द्यावी. त्याचबरोबर कोकण वैभव प्रकल्पामध्ये आपण 315 एकर क्षेत्रामध्ये आगरवूडचं प्लांटेशन करतो आहे. यामध्ये असणाऱ्यासुद्धा प्लॉटच्या माध्यमातून आपलं जे भविष्य आहे हे शाश्वत किंवा उज्ज्वल करण्यासाठी आपण या परिवाराचा सुद्धा एक भाग बनावं. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण 18 एकर येणे जागेमध्ये कोकण वैभव रिसॉर्ट नावाचं एक भव्य दिव्य असं एक आलिशान कोकणामधलं पहिलं असं एक मोठं रिसॉर्ट उभा करत आहोत. तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण या रिसॉर्टला व्हिजिट करून आपल्या ज्या विकेंड आहेत किंवा ज्या आपल्या सुट्ट्या आहेत ह्या कुटुंबासह त्या ठिकाणी आपण एन्जॉय निश्चितपणे करू शकता. त्यासाठी मी आपणास ॲडव्हान्समध्ये इन्व्हाइट करू इच्छितो. आणि त्याचबरोबर हे सर्व प्रकल्प उभे करत असताना आपण सर्वजण तर निश्चित आहातच. आपल्या शुभेच्छा आणि सहकार्याशिवाय हे कोणतीही गोष्ट करणं शक्य नव्हतं. परंतु हे करत असताना माझी सहचरिणी असणारी माझी पत्नी नीलम हिचंसुद्धा एक फार मोठं सपोर्ट किंवा सहकार्य याच्यामध्ये मला मिळालं. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रकल्प करत असताना जर आपलं कुटुंब बरोबर असेल तरच आपण एवढी मोठी कामं ही हातामध्ये घेऊ शकतो, पूर्णत्वाला नेऊ शकतो. हे काम करत असताना फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फील्डवरती वेळ द्यावा लागतो. आज आपण पुण्यासारख्या ठिकाणी राहून कोकणसारख्या ठिकाणी जवळपास 200 किलोमीटर अंतरावरती या प्रकल्पाची उभारणी करत असताना त्यासाठी द्यावा लागणारा वेळ म्हणजेच आपण ज्या काळामध्ये कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे त्याचा त्याग करून ह्या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्याचबरोबर हे सगळं करत असताना बॅक ऑफिसमधून ह्या सर्व गोष्टी सांभाळताना मग मार्केटिंग असेल, सेल्स असेल, डिझायनिंग्स, त्याचबरोबर प्रेझेंटेशन्स यामध्ये बॅकअप ऑफिस म्हणून माझे असणारे सहकारी ज्यामध्ये पवन हगवणे सर असतील, त्याचबरोबर राजेंद्र हुले सर आहेत, यांचं सहकार्य मला खूप मोलाचं ठरतं आहे. त्याचबरोबर असणारे माझे सहकारी CP देशमुख सर ह्या रिअल इस्टेट प्रकल्पामध्ये त्यांचंसुद्धा सहकार्य हे फार मोठ्या प्रमाणावरती आहे. तर या सर्व टीमच्या माध्यमातून हे सर्व प्रकल्प आपल्यासमोर मांडत असताना निश्चितपणे अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीचा परिवर्तन किंवा एक चांगल्या पद्धतीचं जीवनमान जगता येईल असं सपोर्ट या प्रकल्पांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नेहमी राहील. या निमित्तानं मी आपणा सर्वांना एक विश्वास पण देऊ इच्छितो की ज्या गोष्टींमुळे किंवा ज्या विश्वासानं, ज्या अपेक्षांना आपण एकत्र आलेलो आहोत किंवा ज्या गोष्टींमुळे आपण या परिवाराचा भाग आहात, यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला अडचण येणार नाही. आपल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. त्याचबरोबर आपलं एक जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनाने शेवटपर्यंत आमची साथ ही निश्चितपणे आपल्याला राहील. एवढंच या निमित्तानं मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो. निश्चितपणे आपल्या परिवारातील कोणत्याही ऑर्गनायझेशनबरोबर आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जोडले जा आणि एक सेवा करण्याची संधी आम्हाला या माध्यमातून द्याल ही इच्छा मी या ठिकाणी या 3 प्रकल्पांच्या माध्यमातून देऊ इच्छितो. त्याचबरोबर आजपासून नव्यानं 2 नवीन गोष्टी आपल्या परिवारामध्ये ज्या ॲड होत आहेत. यामध्ये ड्रीम टच हॅपीनेस विलेज एक नाविन्यपूर्ण अशी संकल्पना आपण राबवणार आहोत, ज्यामध्ये रिटायरमेंटनंतरचं लाईफ खऱ्या अर्थाने एक जीवनमान चांगलं जगता यावं असा एक प्लॅटफॉर्म या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण उभा करतो आहे. ज्यामध्ये आपल्या कोकण वैभव प्रकल्पाच्या बाजूला असणाऱ्या चिंचाळी या गावामध्ये असणाऱ्या क्षेत्रामध्ये 150 एकर क्षेत्रामध्ये आपण हे गावाची उभारणी करतो आहे आणि खूप सुंदर अशी संकल्पना आहे. ज्या वेळेला ती नावारूपाला येईल तर निश्चितपणे पुन्हा एकदा मी आपल्यासमोर या संकल्पनेबद्दल सविस्तर असं विश्लेषण किंवा सविस्तर असं मत मी माझं निश्चितपणे त्याच्यामध्ये मांडेलच. त्याचबरोबर ड्रीम टच फाउंडेशन या NGOची एक स्थापना आपण 2024 या नवीन वर्षामध्ये केलेली आहे.
या माध्यमातून जे सर्व तरुण विद्यार्थी आहेत, तरुण वर्ग आहेत, तर कॉलेजचं लाईफ किंवा एक जीवन जगत असताना अर्थसाक्षरता ह्या विषयावरती प्रबोधन करणं आणि जीवनामध्ये एक आर्थिक स्वातंत्र्य त्याचबरोबर टाईम स्वातंत्र्य कसं मिळवावं याविषयीचं मार्गदर्शन या फाउंडेशनच्या माध्यमातून गावोगावी जाऊन केलं जाणार आहे, की ज्यामधून आपला जीवनाचा करिअरचा मार्ग निवडत असताना निश्चितपणे प्रत्येक तरुण विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक तरुणाला त्याच्यामध्ये मदत ही होणारच आहे. त्याचबरोबर आपण निसर्ग सौंदर्य ह्या एका विषयावरती काम करत असल्यामुळं या फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यावरती सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणावरती प्रॅक्टिकल काम हे केलं जाणार आहे. तर जे समाजातील काही घटक आहेत की ज्यांना वृक्ष लागवड करणं, त्याचं संवर्धन करणं या विषयावरती आवड असेल, तर त्यांना आर्थिक सहाय्यातून त्याचबरोबर या प्लांट्स किंवा झाडांच्या रोपांच्या माध्यमातून, कन्सल्टिंगच्या माध्यमातून एक मार्गदर्शन करून त्यांना मदत करून निसर्ग संवर्धनावरती सुद्धा आपल्या या ड्रीम टच फाउंडेशनच्या माध्यमातून फार मोठं काम आपण हाती घेणार आहोत. तर या सर्व समाज उपयोगी असणाऱ्या प्रकल्पांमध्ये सुद्धा आपलं सर्वांचं सहकार्य निश्चितपणे आम्हाला मिळेल ही अपेक्षा मी या आजच्या आपल्या सेंट्रलाइज ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.